हे रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीमचे प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेले आहेत. त्याच्यात एक महत्त्वाचं एक प्रकारचं प्रॉब्लेम येते ते डायरेक्शननुसार नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. त्याच्याकरता तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सांगतो आहे, त्याबरोबर ऐकून घ्या, लक्ष ठेवा. आपण हे पाहिलेलं आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता काही प्रॉब्लेम हे डायरेक्शननुसार दिलेले असतात. तुम्ही प्रॉब्लेम जर वाचले असेल मी तुम्हाला पाठवलेले तर त्याच्यात लिहिलेलं असते, तर तुम्ही या डायरेक्शनबद्दल शिकलेले आहात. दिस इज नॉर्थ, दिस इज साऊथ, मला वाटतं हे सगळ्यांना माहीत असेल. ईस्ट कोणीकडे दाखवू, डावीकडे दाखवू की उजवीकडे ईस्ट? राईट साइड. इथे ईस्ट राईट साइड. बरोबर आहे. राईट साइड. ओके, ईस्ट वेस्ट. हां, या 4 डायरेक्शन सगळ्यांना माहीत आहे. माहीत नसेल तर आत्ताच लक्षात ठेवा, छोटीशी फिगर काढून घ्या तुमच्याजवळ कागदावर, नंतर फेअर करा. त्यानंतर या डायरेक्शनमध्ये अजून महत्त्वाच्या 4 डायरेक्शन असतात. ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री, मराठीत त्याचे नाव काहीतरी आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, नैऋत्य. हां, असे 4 नावं आहेत. हां, ते मला एक्झॅक्ट कोणते आहे ते मला माहीत नाही, ते आपल्याला सध्या कामही नाही आहे त्याचं. परंतु इंग्लिशमध्ये ह्या ज्या ॲक्सिस असतात ह्या डायरेक्शन, सो दिस इज टेकन ॲज नॉर्थ ईस्ट. नॉर्थ आणि ईस्टच्या बरोबर मधोमध नॉर्थ ईस्ट. त्याच्या अपोजिट ही साऊथ वेस्ट. त्यानंतर ही नॉर्थ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, आणि ही झाली साऊथ ईस्ट. अशा ह्या 4 डायरेक्शन, अजून म्हणजे 8 डायरेक्शन झाल्या. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्यांनी समजा एक पहिला फोर्स दिलेला आहे, फर्स्ट फोर्स 20 न्यूटन ड्यू नॉर्थ वेस्ट. 20 न्यूटन ड्यू नॉर्थ वेस्ट असा जर त्यांनी फोर्स दिला असेल तर तो तुमचा फोर्स नॉर्थ वेस्ट या डायरेक्शनला, त्या डायरेक्शनकडे पॉइंट करणारा डायरेक्शन, बाण त्याचा त्या डायरेक्शनकडे राहील. हा झाला तो फोर्स 20 न्यूटन. त्यानंतर दुसरा प्रकार आहे फोर्स द्यायचा, बाकी असं कोणत्याही डायरेक्शनवर, ड्यू नॉर्थ वेस्ट किंवा ड्यू नॉर्थ, ड्यू ईस्ट, असं काही असू शकते. या 8 डायरेक्शनपैकी कोणताही, त्याच्यातलं एक एक्झाम्पल मी घेतलं. दुसरा प्रकार असतो तिथे लिहिलेला, समजा हा 50 न्यूटन, थर्टी डिग्री वेस्ट ऑफ साऊथ. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळ्यांनी लक्षपूर्वक पहा. 50 न्यूटन 30 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ, अवे फ्रॉम पॉइंट. अवे फ्रॉम पॉइंट म्हणजे पॉईंटपासून दूर जाणार आहे, अवे फ्रॉम पॉइंट. हा जो आहे इथे, याचा अर्थ तुम्हाला बरोबर लक्षात ठेवायचा आहे. वेस्ट ऑफ साऊथ म्हणजे ही साऊथ मेन डायरेक्शन झाली, साऊथ मेन डायरेक्शन झाली. या साऊथकडून वेस्टकडे 30 डिग्री. आता तुमची ही साऊथ डायरेक्शन आहे, पहा फिगरमध्ये ही साऊथ डायरेक्शन आहे. या साऊथ डायरेक्शनकडून वेस्टकडे, वेस्टकडे म्हणजे या बाजूला किती डिग्रीने जायचं आहे? 30 डिग्री. म्हणजे तो फोर्स असा येईल, पहा या ठिकाणी तो फोर्स येईल 30 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ, म्हणजे साऊथ मेन डायरेक्शन झाली, तिथून तुम्हाला फिरायचं आहे 30 डिग्री वेस्टकडे. हा अँगल 30 डिग्री आहे. अशा प्रकारचे दिलेले असतात. तर याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. हे एकच एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे, याच्यावरून बाकीचे तुमच्या लक्षात येईल.
वेस्ट ऑफ साऊथ. तर हा 30 डिग्री इकडनं झाला, हा झाला 50 न्यूटन. म्हणजे आपल्याला जो अँगल लागेल तो हा 30 काही कामाचा नाही. या 30 वरून आपल्याला विथ एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबत आपल्याला हा अँगल काढून घ्यावा लागेल. दिस विल बी 60 डिग्री. आता हां 60 येईल तो, 90 मायनस 30. समजा तिसरा दिलेला आहे एक 100 न्यूटन. $50 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट, नॉर्थ ऑफ ईस्ट. तर ह्याच्यातली ही ईस्ट जी आहे ही तुमची मेन डायरेक्शन झाली. आणि या ईस्टकडून नॉर्थकडे 50 डिग्री म्हणजे ही झाली तुमची ईस्ट मेन डायरेक्शन. या ईस्टकडून नॉर्थकडे म्हणजे इकडे जायचं आहे तुम्हाला, नॉर्थकडे. ईस्टकडून नॉर्थकडे 50 डिग्री म्हणजे तो फोर्स इथे येईल कुठंतरी या ठिकाणी. दिस विल बी द फोर्स 100 न्यूटन. लक्षात आलंय सगळ्यांच्या? याचा तुम्हाला जमत Yes, sir. हां स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ज्यांनी लिहून घेतलं असेल ते ठीक आहे. नाही तर हे महत्त्वाचं आहे कारण की याच्याबद्दल मी माहिती सांगितली नव्हती. बाकी प्रोसिजर आपली तशीच आहे. हॉरिझॉन्टल ईस्ट वेस्ट जी आहे त्याला एक्स ॲक्सिस समजायचं. ही ईस्ट वेस्ट जी आहे त्याला एक्स ॲक्सिस आणि नॉर्थ साऊथ जी आहे त्याला वाय ॲक्सिस आपण ती घेणार आहोत. बाकी प्रोसिजरमध्ये काही बदल नाही आहे. त्याच्या फक्त हे वाचल्यानंतर त्याचे फोर्सेस कसे काढायचे हे महत्त्वाचं आहे. एवढं मला सांगायचं होतं. आता आपण पुढे जाऊ. आता आपण जाणार आहोत रिझल्टंट ऑफ नॉन कंकरंट फोर्स सिस्टीम. आतापर्यंत आपण एका पॉईंटमधून सगळे फोर्स पास होत असेल तर त्याचा रिझल्टंट कसा काढायचा याच्या वेगवेगळ्या मेथड पाहिल्या आहेत. त्याच्यातले लॉ ऑफ पॅरलेलोग्राम आणि हा शेवटचा रिझोल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस हे महत्त्वाचे. त्याच्यातही रिझोल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस सगळ्यात महत्त्वाचं कारण की ते पुढे सगळ्या ठिकाणी कामात येणार आहे. सो नेक्स्ट मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए पॉईंट, त्याला म्हणतो टर्निंग इफेक्ट. गोल फिरवणारा टर्निंग इफेक्ट, मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए पॉईंट. आता इथे ही फिगर दाखवलेली आहे पहा. ही काहीतरी एक बॉडी दाखवलेली आहे, त्याच्यावर एक फोर्स दाखवलेला आहे F1. या F1चा इफेक्ट या ए पॉईंटवर काय होईल. तर या ए पॉईंटला समजा हा ए पॉईंटवरून Fला हा रॉड जोडला मी, ही लोखंडाची सळाख जोडली आणि त्याच्यावर हा F1 फोर्स लावला तर काय होईल. ही जी सळाख आहे ही गोल फिरायला लागेल अशी, बरोबर आहे का. गोल गोल फिरायला लागेल. समजा याला रॉड समजले तुम्ही, हा जो आहे याला रॉड जर समजले, स्टीलचा रॉड, आणि या स्टीलच्या रॉडवर टोकावर तुम्ही फोर्स लावला तर हा रॉड कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी असा फिरेल. तर हा जो इफेक्ट आहे याला म्हणतात मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए पॉईंट. पॉईंट बदलला की त्या फोर्सचा मोमेंट इफेक्ट जो आहे तो बदलतो. इट डिपेंड्स ऑन पॉईंट. सगळ्यात महत्त्वाचं, पॉईंट बदलला की मुवमेंट बदलते. तर त्याच्यामुळे पॉईंट कुठला आहे, कोणत्या पॉईंटवर आपल्याला इफेक्ट काढायचा आहे, मुवमेंट काढायची आहे ते इथे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. सो मोमेंट ऑफ फोर्स, हां याच्यात एक एक्झाम्पल आपण अजून पाहिलेला आहे पहा. तुम्हाला मी स्क्रूजॅक दाखवलेला होता. हा स्क्रूजॅक सिंपल लिफ्टिंग मशीन. हा रॉड त्याचा आणि ही त्याची बॉडी. याला इथे या स्क्रूला थ्रेड आहेत असे, साधा स्क्रू आहे तो, आणि याला फिरवण्याकरता असा रॉड लावलेला असतो.
आणि रॉडच्या एंडला आपण लावतो एफर्ट. हा असा एफर्ट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला इथे लावतो पी. तर हा पी काय करतो, अबाउट दिस पॉईंट, हा समजा ए पॉईंट आहे. सो दिस पी फोर्स इट रोटेट धिस रॉड, हा असा रॉडला रोटेट करतो सर्क्युलर पाथमध्ये, असा असा गोल फिरवतो या प्रकारे. लक्षात घ्या, हे हॉरिझॉन्टलमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असा फिरवतो. तर ॲक्च्युली हा जो पी असतो तो काय करतो, या सेंटरला ही मुवमेंट अप्लाय करतो, दिस मुवमेंट. आणि त्या मुवमेंटमुळे मग हा स्क्रू उघडतो. घरी तुम्ही कदाचित बरेच जण तुमच्यापैकी स्क्रू ड्रायव्हर वापरत असाल, स्क्रू चाबी किंवा स्पॅनर वापरत असाल. ते स्पॅनर वगैरे सगळे या प्रिन्सिपलवर आहे, मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट ए पॉईंट. ते सगळे या प्रिन्सिपलवर चालतात, मुवमेंट ऑफ फोर्सवर. कारण की तुम्हाला त्याला गोल फिरवायचं असते, आणि गोल फिरवायचं असेल तर जितक्या दुरून तुम्ही जोर लावाल तितका इफेक्ट जास्त मिळतो. म्हणून त्या स्पॅनरला लांबी असते. त्या स्पॅनरच्या दुसऱ्या टोकावर आपण फोर्स लावतो. आणि समजा त्या स्पॅनरनंही नट बोल्ट उघडत नसेल तर कदाचित पंचरवाल्याच्या दुकानावर किंवा मोटरसायकल जिथे पंचर रिपेअर करतात किंवा अजून कुठे रिपेअर सेंटर असेल ट्रक कारचं, तिथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तो स्पॅनर जो असतो, असा तो स्पॅनर असतो. हा अशा प्रकारचा स्पॅनर राहतो. हा स्पॅनर इथे तो नट आहे समजा, असा त्याला फिरवायचा आहे याला. आणि हा जर इथे ताकद लावून फिरत नसेल तर काय करतात, कोणी सांगेल का मला, कोणाला माहीत असेल तर? इथे मी जोर लावला परंतु काही फायदा नाही होऊन राहिला तर काय करतात? सर त्याच्या मागच्या साईडला अजून एक, हां बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्या मागे अजून एक काहीतरी जोडतात ज्याच्याने ते फोर्स पुढे जाईल. अजून एक काही हा एखादा पाईप लावतात इथे असा, बरोबर हो आहे. सर, पाईप लावतात त्याच्यामध्ये. असा पाईप टाकतात त्या स्पॅनरमध्ये, हा लंबा पाईप. हो हो. आणि या लंब्या पाईप त्याच्या टोकाला याच्या force लावतात. टोकाला फोर्स एकाच लावतात. हां यस, याच्या टोकाला फोर्स लावतात आणि त्याच्यामुळे हा मग नट उघडतो. आणि उघडला नाही तो तुटतो तरी नक्की, जंगलेला असेल तर तुटून जाईल, गंज लागला असेल तर त्याला. तर असा पाईप टाकतात त्याचा. आता हा पाईप का बरं टाकतात, तर हे जे डिस्टन्स इथे दाखवलं आहे D1, पा दिसतंय तुम्हाला हे D1, ॲक्च्युली हे डिस्टन्स वाढवतो आहे आपण या सेंटरपासून. तर हे डिस्टन्स इथून इथपर्यंत, दिस D डिस्टन्स इज इन्क्रीज्ड टू इन्क्रीज द मुवमेंट. मग त्याच्यामुळे इथली मुवमेंट वाढून जाते. हे बहुतेक ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी कुठंतरी एखाद्या वेळी काम चालू असेल तर ट्रकचे टायर बदलवताना सहसा हे वापरतात. हा स्पॅनर लावतात, त्याला असा पाईप लावतात आणि टाईट करताना या पाईपवर तो माणूस स्वतः उभा राहतो असा आणि नाचतो त्या पाईपवर, जेणेकरून हा नट खूप टाईट झाला पाहिजे. अक्षरशः तो उड्या मारतो या पाईपच्या टोकावर, जेणेकरून त्या मुवमेंट इफेक्ट अजून वाढला पाहिजे. तर असा हा प्रकार आहे मुवमेंट ऑफ फोर्स. मला वाटतं एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला. सो मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट ए पॉईंट इज द रोटरी इफेक्ट और रोटेशनल इफेक्ट डेव्हलप्ड बाय द फोर्स अबाउट दॅट पॉईंट. मी आधीच सांगितलं तुम्हाला, पॉईंट बदलला की रोटरी इफेक्ट किंवा मुवमेंट बदलते. सो मुवमेंट ऑफ फोर्स about a point is the product of magnitude of force and perpendicular distance. हे फार महत्त्वाचं आहे. हां, परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागते. हां, कुठलंही डिस्टन्स चालत नाही. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स या दोघांचा गुणाकार. Perpendicular distance of line of action of force from the point. Moment of force is about a point is the product. म्हणजे गुणाकार आहे सरळ. जसं या फिगरमध्ये हा ए पॉईंट आहे, या ए पॉईंटवर या F1 ची मुवमेंट काढायची आहे आपल्याला.
तर मॅग्नेट्यूड F1 म्हणजे समजा हा 500 न्यूटन आहे, 500 न्यूटन, तर 500 न्यूटन गुणिला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा अँगल 90 डिग्रीचाच असायला पाहिजे. 90 डिग्री, कुठलंही डिस्टन्स चालत नाही. समजा असं इथलं डिस्टन्स दिलेलं असेल तुम्हाला, प्रॉब्लेममध्ये राहते, अडचणी येतात तुम्हाला. समजा हे डिस्टन्स दिलेलं असेल असं, हे समजा काहीतरी झेड डिस्टन्स आहे, तर तुम्हाला F1 गुणिला झेड नाही करता येत. तुम्हाला त्या झेड डिस्टन्सवरून पहिले परपेंडिक्युलर डिस्टन्स काढून घ्यावं लागते इथलं, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढून मग F1 गुणिला परपेंडिक्युलर डिस्टन्स D1 अशी ती मुवमेंट येते. फक्त गुणाकार करायचा आहे. पुढे लिहिलेलं आहे. या ठिकाणी मोमेंट ऑफ फोर्स F1 अबाउट पॉइंट A, पहिल्या फिगरनुसार, MA इज इक्वल टू F1 इंटू D1, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स F1 इंटू D1. आता इथं त्याचं नेचर दाखवलं आहे किंवा सेन्स दाखवलेला आहे. हा कसा फिरवेल याला तुम्ही रॉड समजलं आणि इथे फोर्स लावला तर हा रॉड असा गोल गोल फिरेल या डायरेक्शनमध्ये. तर तो कसा फिरून राहिला आहे, घड्याळीच्या काट्याच्या उलट्या दिशेनं फिरून राहिला आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज. आणि दुसरा प्रकार आहे, दुसऱ्या फिगरमध्ये दाखवला आहे खालच्या फिगरमध्ये, मोमेंट ऑफ फोर्स F2 अबाउट पॉइंट A. पॉईंट तोच आहे A, पहिल्या फिगरमध्ये जो होता तोच पॉईंट इथे आहे, फक्त फोर्स जो आहे तो इकडे शिफ्ट केलेला आहे. आणि हे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स D2. तर तुम्हाला मोमेंट मिळेल F2 मल्टिप्लाइड बाय D2. परंतु तो फिरवेल कसा या रॉडला, या रॉडला तो घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरवेल गोल गोल, आणि म्हणून त्याला आपण म्हटलं आहे क्लॉकवाईज. सो MA इज इक्वल टू F2 इंटू D2. तर ही मुवमेंट राहते क्लॉकवाईज. तर मुवमेंटचे दोन प्रकार आहेत, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. कॅल्क्युलेशन करता आपण साइन कन्व्हेन्शन वापरतो. फॉर कॅल्क्युलेशन्स क्लॉकवाईज मुवमेंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट इज टेकन ॲज निगेटिव्ह. जसं आपण Fxची बेरीज करताना उजवीकडे जाणारा Fx असेल तर पॉझिटिव्ह घेतो, डावीकडे जाणारा Fx असेल तर निगेटिव्ह घेतो. Fyचं कॅल्क्युलेशन करताना, Fyची बेरीज वजाबाकी करताना Fyची डायरेक्शन जर वरच्या बाजूला जाणारी असेल तर पॉझिटिव्ह घेतो, खालच्या बाजूला येणारी असेल तर निगेटिव्ह घेतो. त्याचप्रमाणे मुवमेंटचे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत पुढे. तर त्याच्याकरता एकाला प्लस आणि एकाला मायनस घ्यायचं असते. त्याच्यामुळे आपण घेणार आहोत क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह. तुम्हाला वाटलं, तुम्हाला उलटं जर करायचं असेल, अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु त्यावेळी क्लॉकवाईजला निगेटिव्ह घ्यायचं. दोघांनाही पॉझिटिव्ह किंवा दोघांनाही निगेटिव्ह घेता येत नाही. तुम्ही हे साइन कन्व्हेन्शन बदलवू शकता, परंतु एक्झॅक्ट उलटं करता येते. एकाला पॉझिटिव्ह घ्यायचं, दुसऱ्याला निगेटिव्ह घ्यायचं. तर आपण रेग्युलर नियमाप्रमाणे घड्याळीचे काटे जसे फिरतात त्याप्रमाणे क्लॉकवाईज मुवमेंटला आपण पॉझिटिव्ह घेतो आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंटला निगेटिव्ह घेतो. याचं युनिट तुमच्या लक्षात आलंच असेल, हा फॉर्म्युला आहे त्याचा F1 इंटू D1. F1चं युनिट फोर्स असल्यामुळे न्यूटन आणि डिस्टन्सचं युनिट mm किंवा मीटर किंवा किलोमीटर काय असेल ते, जनरली mm किंवा मीटर राहते, त्याच्यावरून त्याचं युनिट येते न्यूटन गुणिला मीटर. सो इथं युनिट लिहिलेलं आहे पहा, न्यूटन मीटर किंवा न्यूटन mm किंवा किलो न्यूटन मीटर. हे सगळे मुवमेंटचे युनिट आहेत. याप्रमाणे तुम्हाला ते युनिट प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे. पुन्हा रिपीट करतो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये कुठेही आकडा लिहायचा नाही. युनिट शिवाय कुठलीच क्वांटिटी लिहायची नाही. युनिट नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण युनिट असेल तर ते प्रॉपर युनिट लिहायलाच पाहिजे. सो दिस इज मोमेंट ऑफ फोर्स. मला वाटते चांगल्याने लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. सो नेक्स्ट, आता या मोमेंट ऑफ फोर्सचा आपल्याला वापर करायचा आहे. तर तो वापर करण्याकरता वेरिग्नॉन्स थिअरम ऑफ मोमेंट्स आहे. ॲक्च्युली हा वेरिग्नॉन्स थिअरम ऑफ मोमेंट्स
मी रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या आधी घेतो आहे, कारण की याचं काम पडणार आहे आपल्याला नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंटची पोझिशन काढण्याकरता, म्हणजे कोणत्या पॉईंटमधून तो रिझल्टंट पास होईल. कॉन्करंटमध्ये आपण दोनच गोष्टी काढल्या आहेत. कॉन्करंटमध्ये आपण काय केलं आहे, रिझल्टंटची मॅग्निट्यूड काढली आहे आणि रिझल्टंटची डायरेक्शन काढली आहे. याला कारण हे आहे की कॉन्करंट फोर्स सिस्टीममध्ये सगळे फोर्सेस एकाच पॉईंटमधून पास होतात, त्याच्यामुळे त्यांचा रिझल्टंटसुद्धा त्याच पॉईंटमधून पास होतो. आता नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीममध्ये काय होणार आहे की सगळे फोर्सेस काही एका पॉईंटवर ॲक्ट होणार नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फोर्सेस राहणार आहे आणि आपण त्या सगळ्यांचा मिळून एक रिझल्टंट तयार करणार आहे. तर मग तो रिझल्टंट कोणत्या पॉईंटवर ॲक्ट होणार आहे किंवा कोणत्या पॉईंटवर दाखवायचा आहे ते काढण्याकरता हा व्हेरिग्नॉन्स थिअरम आहे. शेवटची स्टेप त्याच्यात करायची आहे ही. सो व्हेरिग्नॉन्स थिअरम ऑफ मोमेंट्स, इट स्टेट्स दॅट algebraic sum of moments of all forces, algebraic sum of moments म्हणजे क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर निगेटिव्ह घ्यायची. सम ऑफ मुवमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस इन द गिव्हन फोर्स सिस्टीम अबाउट ए पॉइंट इज इक्वल टू मुवमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट दॅट पॉईंट किंवा अबाउट द सेम पॉईंट. म्हणजे ज्या पॉईंटवर तुम्ही दिलेल्या फोर्स सिस्टीममधल्या सगळ्या फोर्सेसची मुवमेंट घ्याल त्याच पॉईंटवर रिझल्टंटची मुवमेंटसुद्धा घ्यायची आहे आणि असं जर केलं तर तुम्हाला ते इक्वल मिळतात. सो थोडक्यात इथं दाखवलेलं आहे त्याचा फॉर्म्युला आर इंटू डी, म्हणजे ही झाली रिझल्टंटची मुवमेंट, रिझल्टंट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इंटू डी, म्हणजे सगळ्या फोर्सेसच्या मुवमेंटची बेरीज, समेशन ऑफ एफ इंटू डी. थोडक्यात F1 इंटू D1 प्लस F2 इंटू D2 प्लस F3 इंटू D3 अँड सो ऑन. जितके फोर्सेस दिले असत त्या फोर्स सिस्टीममध्ये कोणालाच सोडायचं नाही. युजिंग द अबाव थिअरम पोझिशन ऑफ रिझल्टंट इज ऑब्टेन्ड. हां, याच्याकरता हा थिअरम आपण वापरतो पोझिशन ऑफ रिझल्टंट काढण्याकरता. असा हा व्हेरिग्नॉन्स थिअरम ऑफ मोमेंट्स आहे. आता याच्यात एवढं सगळं डिस्कशन आपण केलं. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा एक फोर्स दाखवलेला आहे 100 न्यूटन. या 100 न्यूटनची मुवमेंट अबाउट ए किती येईल, एम ए इज इक्वल टू मुवमेंट ऑफ 100 न्यूटन, दिस फोर्स 100 न्यूटन अबाउट ए किती येईल. 0. सर हां तर 0 डिस्टन्स नाही याच्यात, हां डिस्टन्स हां डिस्टन्स काय. डिस्टन्स नाही दिलेला का याच्यात. आता तुम्ही पहा फिगर डिस्टन्स किती दिलेला आहे, काय दिलेलं आहे. दिलेलंच नाही काही. 0 येईल ना सर त्याचा. का बरं झिरो येईल, 0 येईल सर. का बरं झिरो येईल. F1 सुद्धा नाही दिलंय सर ते. हा काय F1 हा ऑलरेडी त्याच्यात हा F आहे ना 100 न्यूटन म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स. हा F दिलेला आहे, मग झिरो का बरं येईल. आन्सर इज F करेक्ट, into झिरोच यायला पाहिजे. बरोबर आहे. 100 सर ते तिथले तिथे राऊंड होईल. कसा काय राऊंड होईल रे भाऊ. सर ते ह्या फॉर्म्युला मधून जाईल सर कारण हे सेंटर आहे सर. तो त्या पॉइंट मधून गेलेला आहे हा, सर. त्या त्याची point- डिग्री 0 येईल ना. त्या पॉईंट मधून गेला आहे आणि आपला फॉर्म्युला आहे
एफ इंटू डी. तर डी येणारच नाही ना, कारण की मुवमेंट आपण कुठल्या तरी पॉईंटवर घेतो. आता मी मुवमेंट कुठल्या पॉईंटवर घ्यायला सांगितलं तुम्हाला, एम ए, या ए पॉईंटवर तुम्हाला मुवमेंट घ्यायची आहे या 100 न्यूटनची. तर दॅट विल बी 100 multiplied by perpendicular distance is 0. So this is equal to 0. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि लक्षात घ्या. आता मी खाली एक फिगर काढतो पहा. हा टेबलचा टॉप आहे. हा टेबल आहे एक. या टेबलवर पेन ठेवलेला आहे. तुम्ही पण ठेवू शकता तिथे तुमच्या हातात असेल तर. हा इथं पेन ठेवलेला आहे. या पेनची लांबी एल आहे आणि हे जे डिस्टन्स आहे टेबलवर ठेवलेलं, हे किती असेल कमीत कमी, आणि टेबलच्या बाहेर निघालेलं किती असेल. हा बाहेर आहे, टेबलच्या बाहेर आहे. हा L/2. हा कमीत कमी L/2 लागेल तुम्हाला. L/2. हा L/2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे डिस्टन्स लागेल. समजा हे डिस्टन्स जास्त आहे L/2 पेक्षा. हां, L/2 पेक्षा जास्त आहे हे डिस्टन्स, म्हणजे 3/4 ऑफ L आहे असं आपण समजू. आता मी बरोबर याच्या L/2 म्हणजे हा मिड पॉईंट आहे इथे. इथे मी फोर्स लावला एक. हा 100 न्यूटनचा फोर्स लावला. हे आधी पण सांगितलं आहे मी तुम्हाला, पुन्हा सांगतो आहे. कुठंतरी सांगितलं आहे, आठवत असेल तर पहा. 100 न्यूटनचा फोर्स मी इथे लावला. तर या पेनवर काय परिणाम होईल? पेन खाली पडेल की तिथंच राहील? तिथेच राहील. कारण हां, कारण की टेबल इथपर्यंत आहे, टेबल इथपर्यंत आहे, त्याच्यामुळे तो तिथेच राहील, काही होणार नाही त्याला. पण हाच 100 न्यूटनचा फोर्स मी जर इथे लावला तर काय होईल? खाली पडेल तो. हा पेन खाली पेन खाली पडेल. बरोबर आहे. कारण की हा फोर्स 100 न्यूटनचा जर मी इथं लावला तर हा या पॉईंटवर याला गोल फिरवेल, मुवमेंट अप्लाय होईल आणि त्याच्यामुळे तो खाली पडेल. परंतु या पॉईंटवर जर 100 न्यूटन लावला, पहिले जिथं दाखवला तिथे, तो बरोबर त्या पेनच्या सेंटरला लावला आहे मी, त्याच्यामुळे तो पेन काही खाली पडणार नाही. म्हणून फोर्स जर त्या पॉईंटमधून पास होत असेल, इथे दाखवल्याप्रमाणे या फिगरमध्ये 100 न्यूटनचा फोर्स त्या पॉईंटमधून जर पास होत असेल तर लक्षात ठेवा त्याची मुवमेंट 0 येते, कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 असते. परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 0. हे तुम्हाला खूप कामात येणार आहे, बरोबर लक्षात ठेवा. असे बरेच फोर्सेस असतात, ते त्या ज्या पॉईंटवर आपण मुवमेंट घेतो त्या पॉईंटमधून पास होत असतात. म्हणजे त्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन, फोर्स भलाही दूर असेल कुठंतरी, परंतु त्याची लाईन ऑफ ॲक्शन त्या पॉईंटमधून पास होत असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 राहते आणि त्याच्यामुळे त्या फोर्सची मुवमेंट 0 येते. ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. सो दिस इज वेरिग्नॉन्स थिअरम. हा आपल्याला आता पुढे वापरायचा आहे. त्यानंतर ही पुढची डेफिनेशन पहा. कपल. कपल म्हणजे तुम्हाला माहीत आहे जोडी. कपलचा अर्थ मराठीत तुम्हाला माहीत आहे जोडी. इथे आता हा इंजिन मेकॅनिक्सचा कपल आहे. 2 फोर्सेस इक्वल इन मॅग्नेट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन and non-collinear form a couple. 2 forces equal in magnitude, opposite in direction and non-collinear form a couple. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा फोर्स दाखवला आहे F आणि हाही फोर्स F आहे. म्हणजे दोघांची मॅग्नेट्यूड सारखी आहे. 100 न्यूटन 100 न्यूटन समजा, किंवा 10 किलो न्यूटन 10 किलो न्यूटन. दोघांच्या डायरेक्शन. माईक म्यूट करा, कोणाचा माईक सुरू आहे?
याच्या डायरेक्शन पहा, अपोजिट आहे हां. ही डायरेक्शन पहा बाणाची दिशा, आणि याची बाणाची दिशा पहा, डायरेक्शन अपोजिट आहे. आणि नॉन कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये अंतर आहे दोन फोर्सेसमध्ये. तर या दोघांमुळे, या दोन फोर्सेसमुळे ही बॉडी गोल गोल फिरेल. आणि या प्रकारचा जो अरेंजमेंट आहे याला म्हणतात कपल. टू फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन अँड नॉन कोलिनियर. कारण की नॉन कोलिनियर असणं तेवढंच आवश्यक आहे. कारण की तुम्ही रस्सी खेचचं एक्झाम्पल तुम्हीच मला सांगितलेलं आहे. समजा ही रस्सी आहे आणि इकडनं एफ लावला मी, आणि याही बाजूला रस्सीला एफ लावला, तर रस्सी गोल फिरू शकते का? नाही फिरू शकत. ती फक्त ताणल्या जाईल, फिरणार वगैरे नाही. परंतु तेच फोर्सेस जर मी या प्रकारे लावले कुठल्या वस्तूवर, तर ती वस्तू गोल गोल फिरते. तुम्ही पहा, बरेच जण तुमच्यापैकी टेबलवर एखादा पेन ठेवलेला असेल किंवा तुम्ही ठेवता आणि त्याला दोन बोटं लावता आणि त्याला फिरवता, दॅट इज कपल. कारण की दोन बोटांनी तुम्ही त्या पेनवर फोर्स लावता आणि त्याला गोल गोल फिरवता टेबलवर ठेवून. किंवा पेपर वेट असते, पेपर वेटला आपण गोल गोल फिरवतो टेबलवर ठेवून. दॅट इज एक्झाम्पल ऑफ कपल. तो पेपर वेट जो असतो टेबलवर ठेवलेला, त्याला आपण दोन बोटांनी धरतो आणि दोन्ही बोटं विरुद्ध डायरेक्शननी फिरवतो, एक उजवीकडे एक डावीकडे, असे ते बोटं फिरवतो आणि त्याच्यामुळे तो पेपर वेट गोल गोल फिरायला लागतो. सो इट इज अ टर्निंग इफेक्ट. फक्त तो जागेवरच गोल फिरतो, इकडं तिकडे जात नाही. जर बरोबर कपल लावला असेल तुम्ही तर तो इकडून तिकडे कुठे जाणार नाही, फक्त जागेवर गोल गोल फिरेल. सो दॅट इज कपल. अँड मुवमेंट ऑफ कपल इज गिवन बाय एफ इंटू डी. मुवमेंट ऑफ कपल इज इक्वल टू एफ इंटू डी. एफ म्हणजे या दोघांपैकी एकाची मॅग्निट्यूड, दोघांची बेरीज नाही करायची आहे. 10 किलो न्यूटन 10 किलो न्यूटन दोघं असेल तर त्यातला एकच 10 घ्यायचा आहे. 10 मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हा अँगल 90 डिग्री असणं जरुरी आहे. सो मोमेंट ऑफ कपल इज इक्वल टू एफ इंटू डी. प्रॉपर्टीज ऑफ कपल. रिझल्टंट ऑफ फोर्सेस ऑफ कपल इज 0. आर इज इक्वल टू एफ मायनस एफ इज इक्वल टू 0. या दोघांचा रिझल्टंट 0 येतो कारण की डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, ती वस्तू फक्त जागेवरच गोल गोल फिरते, इकडे तिकडे जात नाही. त्याचं कारण हे आहे की त्याचा रिझल्टंट हां तर दोन्ही ॲपची किंमत सेम राहते ना? हां, व्हॅल्यू सेम राहते. समजा हा 10 किलो न्यूटन असेल तर हाही 10 किलो न्यूटनच राहील. हा 100 न्यूटन असेल तर हा सुद्धा 100 न्यूटन. ठीक आहे. ओके सर. आणि कपलचे दोन प्रकार आहेत. इथं दोन्ही फिगर दाखवले आहेत पहा. या केसमध्ये पहिल्या फिगरमध्ये, वरच्या फिगरमध्ये तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट होईल ती वस्तू. आणि खालची फिगर पहा, फक्त मी फोर्सेसच्या डायरेक्शन बदलवलेले आहेत. याचा बाण आणि याचा बाण पहा. या केसमध्ये ही क्लॉकवाईज डायरेक्शननी गोल गोल फिरेल वस्तू. म्हणजे कपल मे बी ऑफ टू टाइप्स. इट मे बी क्लॉकवाईज और इट मे बी अँटी क्लॉकवाईज. तर त्याची प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी पाहिली आपण, रिझल्टंट ऑफ फोर्सेस ऑफ कपल इज 0. मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इज कॉन्स्टंट. याचा अर्थ काय पहा आता. हा इथं मी एक पॉइंट घेतो, हा पॉइंट घेतो आणि इथून याच्यावर परपेंडिक्युलर दाखवतो असा. हा परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे. समजा हे डिस्टन्स आहे एक्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि हा पॉइंट आहे ए. आता मी मोमेंट घेतो या ए पॉइंटवर, एम ए. मोमेंट ऑफ फोर्सची डेफिनेशन आपण आत्ताच पाहिली आहे. तर हा जो फोर्स आहे हा एफ, या एफची मुवमेंट अबाउट ए काय येईल? क्लॉकवाईज.
हा फोर्स आहे एफ आणि त्याचं ए वर मुवमेंट घ्यायची आहे, तर काय येईल? काय लिहू इथे मी? F into X. एफ F into X. Into X. इंटू एक्स. एफ इंटू F into X. एक्स, बरोबर आहे? एफ इंटू एक्स. F into X. आणि ती कशी येईल? क्लॉकवाईज येईल, बरोबर आहे? Clockwise. हां, त्याच्यामुळे ती पॉझिटिव्ह घेतली आहे. आता तशीच हा दुसरा एफ आहे, या दुसऱ्या एफची मुवमेंट अबाउट ए त्याच पॉईंटवर काय येईल? अँटी क्लॉकवाईज. हां, म्हणजे मायनस घ्यावं लागेल. हां, Minus F into एफ इंटू minus F. मायनस एफ. Minus F into X. F into X. D. बरोबर पहा फिगर. F into D. आपल्याला या एफचं अंतर ए पासून पाहिजे आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ए पासून या दुसऱ्या एफचं अंतर किती आहे? F into A plus D. एक्स प्लस डी. E plus A. X plus D. हां, गुणीला X plus D. यस, गुणीला X. ए प्लस एक्स प्लस डी, बरोबर आहे? एक्स प्लस डी. या दुसऱ्या एफचं डिस्टन्स ए पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल? हा एक्स प्लस हा डी एवढा परपेंडिक्युलर डिस्टन्स येईल, एक्स प्लस डी. आता याला जर सॉल्व केलं तुम्ही तर काय ते पहा. एफ इंटू एक्स हा पहिला झाला, मायनस एफ इंटू एक्स एफ इंटू एक्स झाला, आणि हा मायनस एफ इंटू डी. सो मायनस एफ इंटू डी, ब्रॅकेट सोडवला मी तो. आता हा एफ इंटू एक्स आणि हा मायनस एफ इंटू एक्स हे कॅन्सल होतात, आणि तुमचं उत्तर काय येते? मायनस एफ इंटू डी. Into D. हां, मायनसचा अर्थ काय? अँटी क्लॉकवाईज. आणि Anti-clockwise. हां, उत्तर किती आलं? एफ इंटू डी. पहा इथे एफ इंटू डी. असा हा पॉईंट, ए पॉईंट मी इथे घेतला. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही दुसरा एक पॉईंट इथे घेऊन पहा. या ठिकाणी बी पॉईंट घ्या. हा बी पॉईंट, समजा हे डिस्टन्स वाय आहे इथून इथपर्यंत, म्हणजे हे राहिलेलं डिस्टन्स किती येईल इकडचं? डी मायनस वाय, बरोबर आहे का? हां, डी मायनस. हो सर. एक मिनटं फोन आला थोडं. हां सर. हां, नाही कॉलेजमध्ये या, झालं काम आपलं, काही प्रॉब्लेम नाही. झालं या, येऊन जा. थोडा वेळ थांबा. हां, हॅलो. तर तुम्ही कुठेही पॉईंट 15 GB बाकी आणि उद्या संपणार आहे. एवढं लेक्चर करून 15 GB 15 GB किती दिवस पुरलं? हां, बोला, काय म्हणतो? काही नाही आणायचं, तुम्ही या कॉलेजमध्ये, काही नाही. ओके. हां, 15 GB किती दिवस पुरलं? हां, मला पण सांग, म्हणजे मलाही माहिती पाहिजे ना. ओके, ठीक आहे, चला. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट, तुम्ही अजून कुठे पॉईंट घेऊ शकता? तुम्ही सी पॉईंट या फोर्सवरही घेऊ शकता. हा किंवा हा पॉईंट घ्या सी, इथे या पॉईंटवर काढून पहा सी पॉईंट. आता सी पॉईंटवर काढणं एकदम सोपं आहे. मुवमेंट हा एक फोर्स तर त्या सी पॉईंटमधून पास होतो, त्याच्यामुळे त्याची मुवमेंट 0, आणि दुसऱ्या फोर्सची मुवमेंट एफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स डी, एफ इंटू डी, ते तुम्हाला मिळून जाईल मायनस अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तेवढीच व्हॅल्यू येते. म्हणून इथं लिहिलं आहे मुवमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉईंट इज कॉन्स्टंट.
त्याच्यानंतर नेक्स्ट, ए कपल कॅन बी बॅलन्स्ड ओनली बाय अनादर कपल ऑफ इक्वल अँड अपोजिट मुवमेंट. म्हणजे एका कपलला जर नलिफाय करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल, तर त्याला दुसरा कपलच लागतो. फोर्स लावून बॅलन्स करता येत नाही. जसा हा वरच्या फिगरमध्ये दाखवलेला कपल आहे, त्याला बॅलन्स करण्याकरता त्याच्यासोबत मी जर खालच्या फिगरचा कपल लावला तर ते एकमेकाला बॅलन्स करतील, कारण की हा अँटी क्लॉकवाईज आहे आणि हा क्लॉकवाईज आहे आणि दोघांची व्हॅल्यू सेमच येते, एफ इंटू डी, एफ इंटू डी. सो ए कपल कॅन बी बॅलन्स्ड ओनली बाय अनादर कपल ऑफ इक्वल अँड अपोजिट मुवमेंट. म्हणजे आपण लावलेला कपल अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला बॅलन्स करायला तेवढ्याच मॅग्निट्यूडचा क्लॉकवाईज कपल आपल्याला लावावा लागेल. लास्ट, एनी नंबर ऑफ कपल्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू ए सिंगल कपल बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल. म्हणजे एका बॉडीवर 4 कपल लावलेले आहेत, तर त्या चौघांची बेरीज करून टाकली तुम्ही. बेरीज म्हणजे क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह यायचं, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह यायचं, म्हणजे अल्जेब्रिक सम. ती बेरीज केली की त्या 4चा मिळून तुम्हाला एक कपल तयार करता येतो. असे कितीही कपल असले तर त्याचा एक कपल तयार करता येतो. So this is all about couple. Then next, examples on moment of force. इथे एकच प्रॉब्लेम मी घेतला आहे बहुतेक. फाइंड मोमेंट ऑफ फोर्स 200 न्यूटन अबाउट पॉइंट ए. हा 200 न्यूटनचा फोर्स दाखवलेला आहे, याचा अँगल 40 डिग्री दाखवलेला आहे. हे 3 मीटर आहे आणि असं आडवं अंतर 2 मीटर आहे, ते नंतर दिसेल तुम्हाला. हे 2 मीटर आहे आणि हे 3 मीटर आहे उभं, आणि ए पॉईंट या ठिकाणी आहे. दिस कॉर्नर इज ए पॉईंट. आता या ए पॉईंटवर या 200 न्यूटनची मोमेंट किती येईल ते तुम्हाला काढायचं आहे. तर ॲक्च्युली आपल्या बेसिक प्रिन्सिपलप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल, या 200 न्यूटनची लाईन ऑफ ॲक्शन, 200 न्यूटनची लाईन ऑफ ॲक्शन, त्या लाईन ऑफ ॲक्शनवर ए वरून परपेंडिक्युलर तुम्हाला टाकावं लागेल. समजा ए वरून परपेंडिक्युलर, कदाचित तो इकडे येईल, थांब, इथं येईल कदाचित तो असा. इकडे येईल किंवा कुठे येऊ शकते, या ठिकाणी येईल असं नाही आहे. तर थोडक्यात 200 न्यूटन इंटू दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स असा आपला बेसिक फॉर्म्युला आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. पण आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढणं एक जास्तीचं काम आहे, तर त्याच्यासाठी पर्याय आहे, तो पहा कसा केलेला आहे, कसं काढलेला आहे मोमेंट ऑफ फोर्स. बरोबर लक्षपूर्वक पहा, हे तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेममध्ये करावं लागणार आहे. असं फाइंड मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट ए, एम ए इज इक्वल टू एफ इंटू डी, हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, इज इक्वल टू मोमेंट ऑफ इट्स कंपोनंट्स अबाउट ए. म्हणजे थोडक्यात त्या फोर्सची मुवमेंट घ्यायच्या ऐवजी जर आपण त्या फोर्सचे कंपोनंट करून टाकले, आता कंपोनंट करणं तुम्हाला माहीत आहे. हा 200 न्यूटनचा फोर्स दिला आहे, हा अँगल हॉरिझॉन्टलशी 40 डिग्री दिला आहे, म्हणून याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट 200 कॉस 40 आणि व्हर्टिकल कंपोनंट 200 साइन 40. हे तुम्हाला आधी आपण शिकलेलो आहोत. एका फोर्सचे 2 तुकडे करणे, त्याचे 2 तुकडे करायचे आणि त्या दोन्ही येस रेझोल्युशन ऑफ फोर्स प्रमाणे ना सर. हां येस येस, आपल्या नेहमीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा रिझोल्युशन करून. साइन थिटा. हां, त्याचे कंपोनंट्स काढून घ्यायचे आणि त्या कंपोनंट्सची मुवमेंट घ्यायची, त्या फोर्सची मुवमेंट घ्यायच्या ऐवजी मुवमेंट ऑफ इट्स कंपोनंट्स अबाउट पॉइंट ए. उत्तर सारखंच येतं. पाय ते कंपोनंट्स करून घेतलेले आहेत. या 200 न्यूटनचे 2 कंपोनंट होतील. डायरेक्शनकडे बरोबर पहा. हा 200 न्यूटन डावीकडे चालला आहे, तर त्याचा कंपोनंट 200 कॉस 40 डावीकडे आहे. बाणाकडे लक्ष द्या. हा 200 न्यूटन वर चाललेला आहे, म्हणजे त्याचा वाय कंपोनंट हा
बाणाची दिशा पहा वरच्या दिशेने आहे 200 sin 40. हे रिझॉल्युशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. असे याचे दोन तुकडे करून घ्यायचे 200 न्यूटनचे आणि मग या 200 न्यूटनची मुवमेंट घेण्याच्या ऐवजी त्याच्या दोन्ही तुकड्यांची मुवमेंट घ्यायची अबाउट दॅट पॉईंट. सो आता इथून या 200 sin 40 ची लाईन ऑफ ॲक्शन वाढवलेली आहे. दिस इज 2 मीटर परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे पहा इथे हा 90 डिग्रीचा अँगल इथे दिस इज 90 डिग्री म्हणजे 200 cos 40 मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए म्हणजे 3 मीटर आणि दुसरा आहे तुमचा 200 sin 40 त्याची लाईन ऑफ ॲक्शन त्याच्यावर हा परपेंडिक्युलर टाकला आहे 90 डिग्री म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 मीटर म्हणजे दुसरं येईल 200 sin 40 मल्टिप्लाइड बाय 2. फक्त हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज येणार आहेत. असं असं फिरवेल त्या बॉडीला. या दोन्ही कंपोनंटमुळे ही बॉडीला असं फिरवल्या जाईल अँटी क्लॉकवाईज. पहा लक्षात घ्या हा रॉड आहे. लक्षपूर्वक पहा हा रॉड आहे आणि याच्यावर हा 200 sin 40 लावला आहे. तर हा रॉड कसा फिरेल या डायरेक्शनने अँटी क्लॉकवाईज. आता याला रॉड समजा या 3 मीटरला रॉड समजा आणि त्याच्यावर हा 200 cos 40 लावलेला आहे. तर हा व्हर्टिकल रॉड कसा फिरेल पुन्हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे दोन्ही मुवमेंट अँटी क्लॉकवाईज आहे. पहा तिथे आता सो इट इज इक्वल टू -200 sin 40 मल्टिप्लाइड बाय 2 -200 sin 40 मल्टिप्लाइड बाय 2 आणि हा -200 cos 40 मल्टिप्लाइड बाय 3 -200 cos 40 मल्टिप्लाइड बाय 3 परपेंडिक्युलर डिस्टन्स. हॅलो सर. हां सर तिथे 2 मीटर कसं काय आलं? हे दिलेलं आहे 2 मीटर आलं नाही आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं सुरुवातीला पहा हे आडवं डिस्टन्स 2 मीटर आहे म्हणून हे दिलेलं आहे. हां मी माझ्या मनाने नाही घेतलं आहे. हे जो एल दाखवलेला आहे ना तो उलटा एल याचं उभं डायमेन्शन 3 मीटर आहे आणि आडवं डायमेन्शन 2 मीटर आहे असं. ओके ते दिलेलं आहे. हां आपल्या मनाने नाही घ्यायचं आहे. ओके सर. ओके सर थँक्यू. सो दीज आर द मुवमेंट्स ऑफ कंपोनंट्स. दोन्ही कंपोनंटचे मुवमेंट घेतले आणि उत्तर काढलं -716.74 न्यूटन मीटर. मायनस आहे त्याच्यामुळे 716.74 न्यूटन मीटर हा मायनस काढून टाकला मी. त्या मायनसचा अर्थ इथं लिहिला अँटी क्लॉकवाईज. अशी ती मुवमेंट आली मुवमेंट अबाउट ए. तर फोर्सची मुवमेंट काढणं शक्य नसेल. एखादा तिरपा फोर्स दिलेला असेल बरेचदा दिलेले असतात. तर त्या फोर्सचे दोन तुकडे करून घ्यायचे आडवा आणि उभा. आडवा कंपोनंट म्हणजे Fx F cos थिटा आणि उभा कंपोनंट म्हणजे Fy F sin थिटा आणि त्या दोन कंपोनंटची मुवमेंट घ्यायची. त्या ओरिजिनल फोर्सला सोडून द्यायचं. त्याची मुवमेंट नाही घ्यायची कारण की त्याची मुवमेंट जर घ्यायची असेल तर तुम्हाला ते ॲडिशनल काम करावं लागते. परपेंडिक्युलर डिस्टन्स काढावं लागते जे अजून एक मोठं काम होऊन जाते. विचार करावं लागते. त्याच्यामुळे सरळ त्याचे कंपोनंट करायचे आणि कंपोनंटची मुवमेंट घ्यायची. ओके आता इथे तुम्हाला होमवर्क आहे ते करून पहा. हीच फिगर आणि तुम्हाला मुवमेंट काढायची आहे अबाउट धिस कॉर्नर. हा कॉर्नर घ्या बी. या बी पॉईंटवर या 200 न्यूटनची मुवमेंट काढा आणि अजून हा कॉर्नर हा सी पॉईंट या सी पॉईंटवर मुवमेंट काढा या 200 न्यूटनची. सी वरची मुवमेंट कोणी सांगेल? मुवमेंट ऑफ 200 न्यूटन अबाउट सी किती येईल? 0. यस कारण की 200 न्यूटन यस 0 येईल कारण की 200 न्यूटन त्या पॉईंटमधून पास होत आहे. व्हेरी गुड. हां आणि मुवमेंट अबाउट बी कोणी सांगू शकेल पटकन? मुवमेंट ऑफ 200 न्यूटन अबाउट पॉइंट बी. ओके दॅट इज होमवर्क. आता आपण इथे थांबू.